बातमी बीडमधून। उद्या चौथ्या टप्प्यात बीडमध्ये मतदान पार पडतं, याकरता पोलीस प्रशासन सज्ज झालंय। बीडमध्ये एकूण 2300 मतदान केंद्र असणार आहेत। दरम्यान सुरक्षा व्यवस्था इथली कशा प्रकारे तैनात करण्यात आलेली आहे सांगतोय आमचा प्रतिनिधी गोविंद शेळके। बीड जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता थांबलाय, मात्र यानंतर आता प्रशासनाची खरी कसरत सुरू झाली आहे। कारण एक दिवसाच्या गॅप नंतर ही सगळी मंडळी आता मतदान केंद्रावरती पोहोचणार आहे। महसूल प्रशासन दक्ष आहे, त्याप्रमाणे आपण बघतो की पोलीस डिपार्टमेंटकडनं ज्या लोकांना डिप्लॉय करायचं आहे त्याचं काम आता सुरू झालेलं आहे। परळी विधानसभा मतदारसंघासाठी हे सुरक्षा व्यवस्था आहे। जवळपास 500च्या आसपास हे कर्मचारी आहेत, ज्याच्यामध्ये होमगार्ड्स आहेत, त्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल आहेत आणि ही सगळी मंडळी आता मतदान केंद्रावरती पोहोचणार आहे। आणि आपल्याला माहिती आहे की बीड लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यामध्ये संवेदनशील अतिसंवेदनशील अशा मतमोजणी केंद्राची व्यवस्था करण्यात आली आहे। जे अतिसंवेदनशील मतदान केंद्र आहे त्याच्यावरची सुरक्षा व्यवस्था वेगळी असणार आहे आणि ही सगळी मंडळी असणार आहे जी या लोकसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेमध्ये सुरक्षा व्यवस्था पुरवणार आहे। महसूल प्रशासनाकडून जे कर्मचारी मतदान केंद्रापर्यंत जाणार आहे त्यांना पोहोचवण्याचं काम सुरू आहे। तर ज्या मतदान केंद्रावरती ही सगळी प्रक्रिया होणार आहे तिथे संरक्षणासाठी ही सगळी मंडळी आता दक्ष असणार आहे। अवघ्या एका दिवसावरती बीड लोकसभेचं मतदान आलंय। स्वाभाविक आहे अतिसंवेदनशील आणि संवेदनशील मतदान केंद्रावरती महसूल प्रशासनाप्रमाणेच पोलीस प्रशासनाचं सुद्धा लक्ष असणार आहे। माझा सहकारी काकासाहेब कांबळेसह गोविंद शेळके, एबीपी माझा, परळी, बीड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।